90% लोक चुकीचं मीठ वापरतात. तुम्ही वापरत असलेलं मीठ खरंच योग्य आहे की नाही? कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोणतं मीठ खरंच आपल्या आरोग्यासाठी बेस्ट आहे. नकळत आपल्याकडनं मिठाच्या बाबतीत काही चुका तर होत नाही ना? आणि शेवटी एक अशी महत्त्वाची टिप सांगणार आहे जे तुमचं आरोग्य वाचवू शकते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी समजून घेऊया मिठाचे मुख्य प्रकार कोणते आहेत. साधारणपणे आपण 5 प्रकारचं मीठ वापरतो. एक म्हणजे साधं मीठ, जे आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो. दुसरं आहे सेंधव मीठ, जे उपवासात जास्त वापरलं जातं. तिसरं म्हणजे समुद्री मीठ, समुद्रातून तयार होतं ते. चौथा प्रकार आहे काळं मीठ, चाट आणि पचनासाठी याचा वापर होतो. आणि नंबर 5 आहे पिंक मीठ, ज्याला हिमालयन पिंक सॉल्ट म्हणतात. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की रोजच्या आहारात नेमकं कोणतं मीठ वापरायचं? याचं उत्तर खूप सोपं आहे. रोजच्या वापरासाठी साधं आयोडीनयुक्त मीठच बेस्ट आहे. कारण आयोडीन आपल्या शरीरात थायरॉईड ग्लॅड नीट काम करण्यासाठी खूप महत्त्वाचं असते. आता प्रश्न हा आहे, अनेकांच्या डोक्यात बसला आहे की पांढरं मीठ जहर आहे, डॉक्टर कमी खायला सांगतात वगैरे. पण त्याचा अर्थ असा नाही की मीठ वाईट आहे. मीठ आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे. पण प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा आपण ते जास्त प्रमाणात घेतो. जास्त मीठ खाल्लं तर बीपी वाढू शकतो, शरीरात पाणी साचू शकते, अशा बऱ्याच समस्या होऊ शकतात. म्हणून प्रमाणात घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता सेंधव मीठ नेमकं कधी वापरायचं आणि त्याचे फायदे काय आहेत ते पाहूया. सेंधव मीठ म्हणजेच रॉक सॉल्ट, जे की नैसर्गिक पद्धतीने खडकातून मिळते आणि कमी प्रोसेस केलेले असते. हे मीठ प्रामुख्याने उपवासात वापरले जाते आणि काही लोक डायजेशनसाठीही वापरतात. याचे फायदे म्हणजे हे पचायला हलके असते आणि चव थोडी वेगळी असल्यामुळे काही पदार्थांमध्ये छान लागते. या मिठाचा मुख्य घटक म्हणजे सोडियम क्लोराईड असतो. सोबतच थोड्या प्रमाणात मिनरल्स पण असतात, जसं की पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम. पण हे मिनरल्स खूप कमी प्रमाणात असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर यात आयोडीन नसल्यामुळे ते रोजच्या वापरासाठी नाही आहे. आता याचसोबत अजून एक प्रकार म्हणजे काळं मीठ. त्याचाही वापर आणि फायदे समजून घेऊया. काळं मीठ म्हणजेच ब्लॅक सॉल्ट, जे प्रामुख्याने चाट, सलाद आणि पाणीपुरीसारख्या पदार्थांमध्ये वापरलं जातं. याचा टेस्ट थोडा स्ट्रॉंग आणि वेगळा असतो. काळं मीठ डायजेशनसाठी कधीकधी उपयोगी ठरते. म्हणूनच गॅस किंवा ॲसिडिटीमध्ये काही लोक ते वापरतात. या मिठातला सुद्धा मुख्य घटक सोडियम क्लोराईडच आहे आणि त्यात सल्फर कंपाऊंड्स असल्यामुळे त्या मिठाचा स्मेल थोडा वेगळा वाटतो. पण महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सेंधव मिठाप्रमाणेच काळ्या मिठात सुद्धा आयोडीन नसते, म्हणून ते रोजच्या वापरासाठी योग्य नाही. आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. ज्याप्रमाणे व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं, व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाची टिप देणार आहे. ती टिप म्हणजे अशी आहे की जेवण तयार झाल्यानंतर वरून जास्तीचं मीठ टाकून खाऊ नका. बऱ्याच लोकांना सवय असते की भाजीची चव न पाहता आधीच वरून मीठ घालतात आणि नंतर जेवण चालू करतात. असं करू नका, कारण त्यामुळे नकळत मिठाचं प्रमाण वाढतं आणि हळूहळू बीपी आणि इतर हेल्थ प्रॉब्लेम्स आपल्याला होऊ शकतात. योग्य मीठ निवडणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ते योग्य प्रमाणात वापरणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि हीच होती आजची महत्त्वाची टिप. ही माहिती तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या घरच्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओला नक्की शेअर करा. तुम्ही कोणतं मीठ वापरता ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या किचन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.